वचनात असं पाहतो प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे. म्हणून आम्ही पाहत आहोत मंडळी ही त्या मेंढपाळाची वधू आहे. मग त्या वधूमध्ये सरकत असताना त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण पाहत आहोत. मग मंडळीमध्ये त्यानं फाईव्ह फोल्ड मिनिस्ट्री दिलेली आहे. मंडळी त्यानं प्रथम प्रेषित, मग संदेष्टे, मग शिक्षक, मग सुवार्तिक आणि मग पाळक. हे 5 गोष्टी व 5 लोक नेमलेले आहेत. आपण पाहत आहोत प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या शिष्याला एकत्र करून त्यांना त्यानं 12 लोक बाजूला काढले, 12 लोक बाजूला घेतले आणि त्या 12 लोकांना त्यानं प्रेषितपणाचा अधिकार दिला. प्रेषितपणाचा अधिकार. आणि प्रेषित झालेले लोक हे प्रभूच्या सानिध्यात सदैव जात असत. आपण गेलाच पाहिलेला प्रेषित कसा सामर्थ्यशाली आहे. प्रेषितपणाकडे जाणारे हे सदैव परमेश्वर देवाच्या पुत्राच्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणि पवित्र आत्म्याच्या आणि परमेश्वर पित्याच्या चरणात बसलेले असणे आवश्यक आहे. मोशे काय म्हणतात बाजरा अनुवादात पुस्तक 6वा अध्याय, अनुवाद 6वा अध्याय, दुसऱ्या वचना, पहिल्या वचनापासून. तुमचा देव परमेश्वर याने धर्मशास्त्र, विधी व नियम तुम्हाला शिकविण्याची आज्ञा मला दिली आहे. तुम्ही तो देश वतन करून घेण्यास पैंतरी जात आहात, त्याचे तुम्ही ते पाळावे. तुमचा देव परमेश्वर यानं तुम्हाला शिकविण्याकरता त्याचे धर्मशास्त्र व नियम हे तुम्हाला सांगायला सांगितलेलं आहे. जो देश वतन करून घेण्याकरता तुम्ही पैंतरी जात आहात. पैंतरी म्हणजे पलीकडच्या बाजूला, अलीकडे काय दास्यत्व आहे. अलीकडे दास्यत्व आहे. तर तांबड्या समुद्राच्या अलीकडे सर्व दास्यत्व होतं. इस्रायल लोक परमेश्वर देवाची लेकरं ही दास्यत्वात होती. त्यांना कठीण परीक्षाच्या काळामध्ये चालवावं लागत होतं. फारो त्याचे लोक त्यांच्याकडून पुष्कळ काबाड कष्ट करून घेत होते आणि त्यांना मोबदला काही मिळत नव्हता. अलीकडच्या गोष्टीमध्ये काय तर दास्यत्व आहे. दास्यत्व आहे. मग प्रभू काय म्हणतो आणि पहा जरा योहानस पुस्तक 8वा अध्याय 32वा वचन. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल, म्हणजे बंधनातून मुक्त करेल. इस्रायल लोकांना म्हणजे निवडलेल्या लोकांना ज्यांना परमेश्वर देवाने निवडून घेतलेला कोण आहे? इस्रायल, वचनाची इस्रायल आणि वचनाचे इस्रायल तुम्ही यांनी लोक आहोत. लक्षात ठेवा. मग कित्येक वेळेस कित्येक ख्रिस्ती लोक स्वतःला वचनाची इस्रायल मानवतात. पण तो सावध त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पैलतीरी जाण्याची गरज आहे. जर ते पैलतीरी गेले नाही तर अलीकडच्या स्थिरामध्ये जर राहिले तर ते बंधनात आणि पापामध्ये आणि शापामध्ये राहतील. पुढे आपण पहा 8वा अध्याय पुढचा 33-34 वचन. त्यांनी त्याला म्हटले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. ते काय म्हणतात? आम्ही अब्रामाचे वंशज आहोत, कधी कोणाच्या दास्यत्वात नव्हतो. हे लबाड बोलतात. सावध राहा. प्रत्येक वेळेस ख्रिस्ती व्यक्तीला वाटतं की आम्ही अब्रामाचे वंशज आहोत. सर्वच ख्रिस्ती व्यक्ती अब्रामाचे वंशज होत नाही. सावध राहा. ख्रिस्ती म्हणणारे व्यक्ती अब्रामाचे वंशज कधीही होत नाही. पण तो जो ख्रिस्ती व्यक्ती आहे तो कसा आहे? तो पवित्र आत्म्यानं भरलेला व्यक्ती आहे. तो म्हणू शकतो की मी अब्रामाचा वंशज आहे. पण असं असताना सुद्धा ते काय म्हणतात? अब्रामाचे वंशज आहोत आणि आम्ही कधी कुणाच्या दास्यत्वात नव्हतो. ते लवाळी करत आहे. सावध राहा. बऱ्याच वेळेस ख्रिस्ती म्हणून लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा ते लबाड्या भरपूर आहेत. म्हणजे काय करतात? दास्यत्वात आहे. लबाडी ही देहातून आहे. देहाच्या दास्यत्वात ते चालतात. आणि पुढे ते काम म्हणून प्रभू काय म्हणतो? पुढं
त्यांनी त्याला म्हटले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत, कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही स्वतंत्र व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, व कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. आम्ही अब्रामाचे वंशज, कधी कुणाच्या दास्यत्वात नव्हतो, आणि मग तुम्ही स्वतंत्र व्हाल असं तुम्ही कसं म्हणता? प्रवेश गोष्टाला ते प्रश्न विचारतात. समुद्रा परमेश्वर देवाचे लेकरात सेवकात त्यांनाही अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात. पण तू सावधगिरी बाळगा. आणि प्रभू काय म्हणाला? प्रभूला माहिती आहे, कारण अब्रामाचे वंशज हे इस्रायल फारोच्या दास्यत्वात 450 वर्ष होते. 450 वर्ष फारोच्या दास्यत्वात होते, आणि ते दास्यत्व ते विसरले. मोशेनं त्यांना त्या दास्यत्वातून बाजूला काढलं, बाहेर आणलं, आणि बाहेर आणत असताना तांबडा समुद्र समोर आहे. तांबडा समुद्र सर्व प्रकारचे जगाचं अडकण त्याच्या समोर आहे. तो तांबडा समुद्र दुभांगण्याचं सामर्थ्य मोशेमध्ये आहे. मोशेमध्ये आहे. एका इस्रायलामध्ये ते सामर्थ्य होतं का? नव्हतं. कुणाच्याही जीवनामध्ये ते सामर्थ्य नव्हतं. फक्त मोशेच्या जीवनात ते सामर्थ्य आहे. कारण मोशेला परमेश्वर देवानं फारोसाठी देवा समान करून ठेवला होता. लक्षात ठेवा. त्यामुळं मोशेमध्ये ते सामर्थ्य आणि असं सामर्थ्यानं भरलेला मोशे सुद्धा, मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे, कधी विसरू नका, सामर्थ्यानं भरलेला मोशे सुद्धा तांबड्या समुद्राजवळ आल्यावर परमेश्वर देवाचा धावा करू लागला, प्रार्थना करू लागला. बऱ्याच वेळेस परमेश्वर देवाचे निवडलेले लेकर सुद्धा परमेश्वर देवाचा धावा करू लागतात, प्रार्थना करू लागतात. पण तो परमेश्वर देवाची इच्छा प्रार्थना करावी अशी आहे की नाही हे पाहत नाही. सावध राहा. मोशेने पाहिलं नाही, तो परमेश्वर देवाचा धावा करू लागला. कारण इस्रायल लोक त्याला 2 मार करायला उठले, आणि 2 मार करायला उठल्यानंतर मोशेने ते पाहिलं, आणि मोशे घाबरून गेला. तो म्हणाला की परमेश्वरा, मी काय करू? पाठीमाग फारोचं सैन्य आहे, समोर तांबडा समुद्र आहे, आम्ही दोन्हीमध्ये सँडविच झाल्याप्रमाणे सापडलेला आहोत. आणि या गोष्टी पाहिल्याबरोबर मोशे भयभीत झाला. तो हे भय विश्वासापासून बाजूला लागतं. लक्षात ठेवा. आपण विश्वासाच्या बाबतीत बायबल स्टडीमध्ये पाहिलेला आहे, त्या ठिकाणी भय हा विश्वासाचा एक शत्रू आहे. हे विसरू नका. तो तुमच्या ठाई भय येता कामा नये. कारण तुम्ही परमेश्वर देवाचे निवडलेले लोक आहात, आणि परमेश्वर देव तुम्हाला जे सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही कृती करता तर तुम्हाला भय वाटण्याची गरज नाही. कोणत्याही गोष्टीचं भय तुमच्या जीवनात येऊ दे नका. पाठीमागून येणार फारोचं सैन्य आणि समोर असणार तांबडा समुद्र. जगाच्या दोन्ही गोष्टीमध्ये जरी तुम्ही सापडला तरी भयभीत होऊ नका. कारण प्रभू काय म्हणतो? तुझ्या बाजून सहस्रावधी पडले व तुझ्या उजव्या हाताजून लक्षावधी पडले तरी ती तुला भिडणार नाही. ज्यावेळेस तुमची निवड झालेली आहे, भय तुमच्या जीवनात येऊ देऊ नका. कारण जिथं भय येईल त्या ठिकाणी विश्वास राहत नाही, विश्वास निघून जातो. आणि भय मोशेच्या जीवनात आल्यामुळं मोशे मग धावा करू लागला, आणि ज्याच्या जीवनात भय येतं तो काय करतो? गुडघ्यावर येतो, लगेच प्रार्थना करायला, प्रभू 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 आम्हाला सहाय्य कर. आणि प्रभू काय म्हणतो? मला प्रभूजी म्हणणारा प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं नाही. सावध ना. तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचा होईल. मत्तई 7वा अध्याय 21 वर्ष. मत्तई 7वा अध्याय 21 वर्ष. मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो. बऱ्याच वेळेस विश्वासाने चालत असताना समस्या दिसल्या की विश्वासणारा गर्भगळीत होतो, भयभीत होतो.
त्याला काही सुचत नाही. मग परमेश्वर देवाची इच्छा काय आहे हे तो पाहत बसत नाही. परमेश्वर देवाची इच्छा काय आहे हे तो समजून घ्यायला तयार होत नाही. त्याला ते भय दिसू लागतात, संकट दिसू लागतात, समस्या दिसू लागतात, प्रश्न दिसू लागतात, आजार दिसू लागतात, अडचणी दिसू लागतात, अडचणी दिसू लागतात. पण जेव्हा त्या गोष्टी तुम्ही पाहू लागता तेव्हा भिवू नका, भिवू नका. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कुणी निवडलेलं आहे आणि का निवडलेलं आहे, कशी निवडलेले आहे आणि ख्रिस्तामध्ये तुमचं जीवन निवडण्यात आलेलं हे जगात येण्यापूर्वी त्यानं युगाच्या स्थापनेपूर्वी स्वर्गामध्ये निवडलेला हे ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही हे ध्यानात ठेवाल तेव्हा मोशेला परमेश्वर देवाला, मोशे काय माझा धावा करत बसलेला, माझा धावा काय करत बसलेला, उठ उठ, धावा करत बसू नको. परमेश्वर देवाची इच्छा काय होती, मोशेनं परमेश्वर देवाची धावा करू नये. या कठीण परीक्षेच्या काळामध्ये, या कठीण दिवसामध्ये मोशेनं परमेश्वर देवाचा धावा करू नये अशी परमेश्वर देवाची इच्छा होती, अशी परमेश्वर देवाची इच्छा होती. बऱ्याच दिवसांच्या जीवनामध्ये समस्या तयार होतात आणि अडचणी प्रश्न येऊ लागल्याबरोबर आम्ही भयभीत होऊ लागतो, भयभीत होऊ लागतो. निवडलेल्या लोकांच्या जीवनामध्ये घडतात प्रियानो, निवडलेले नाही त्यांच्या जीवनात याचा काय फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. ज्यावेळेस घडू लागतं तेव्हा मात्र परमेश्वर देवाची इच्छा तुम्ही समजून घेणे गरजेचं आहे. प्रार्थना करत असताना प्रार्थनेला बसण्याआधी, मागण्याआधी परमेश्वर देवाची इच्छा समजून घेणे आवश्यक आहे. कारण परमेश्वर देवाची इच्छा जी असते ते न करता तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं काय करू लागाल तर तुम्ही फसा, त्या समस्या वाढू लागते. मोशे तसाच प्रार्थना करत बसला असता तर काय झालं असतं, मोशे तसाच प्रार्थना करत बसला तास 2 तास मोशे प्रार्थना करू लागला. काय झालं असतं, त्या 2 तासामध्ये फारच सैन्य येऊन त्या सगळ्यांना पकडून पुन्हा बंधनात घेऊन गेला असता. तांबड्या समुद्रात ते उतरू शकले नसते. जे घाबरून तांबड्या समुद्रावर उडी मारतात, ज्यांना पोहता येत नव्हतं ते पोहू शकले असते, पण ते पलीकडे जाऊ शकले नसते. आणि समुद्रात नदी याच्यात फरक आहे. समुद्रामध्ये पुष्कळ विस्तार आहे, फार मोठा विस्तार आहे आणि तेवढं पोहून जाणे कठीण होऊ लागतात. त्याचे हात पाय भेंडाळतील. मोशे प्रार्थना करत बसला आणि प्रार्थना करायला बसल्याबरोबर परमेश्वर देव, मोशे काय माझा धावा करतास, काय प्रार्थना करतास, उठ. प्रार्थना करायला बसलेला, गुडघे टेकलेला, उठ उठ. आणि तो काय म्हणतो, आपली काठी हाती घे, आपली काठी हाती घे. ही काठी काय, अधिकार आहे, अधिकार दिलेला, विश्वासकरांना अधिकार दिलेला. गेल्यास आपण पाहिलं होता ज्यावेळेस शिमोन पेत्राला परमेश्वर देवानं निवडला, प्रवेश गोस्तानं निवडलं आणि शिमोन पेत्राला आणि त्या शिष्यानं तो विचारतो, लोक मला काय म्हणून म्हणतात, तेव्हा शिमोन पेत्र यांनाच उत्तर दिलेलं आहे की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे एकुलते एक पुत्र आहात, तुम्हाला सोडून आम्ही कुठं जावं. त्यावेळेस प्रभू काय म्हणाला, हे शिमोन बायाना धन्य तुझी, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी रचेन, मी माझी मंडळी रचेन. आणि जेव्हा मंडळी रचायला सांगतात तेव्हा तो कसा आहे, खडक आहे, खडकावर स्थिरता येते. गेल्याच आपण पाहिलं होतं, विसरू नका. दावीद राजा म्हणतो, नाशाच्या खाचीतून त्याने मला वर काढले व मला खडकावर ठेवले, स्थिर केले, माझी पावले व बोटे स्थिर केली. स्थिरता खडकावर आहे. आणि ख्रिस्त खडक कोण आहे, ख्रिस्त म्हणलेला खडका. तुमची निवड कशा झालेली आहे, ख्रिस्तामध्ये झालेली आहे. ख्रिस्तामध्ये एक रूप राहा, त्याच्याशी स्थिर राहा, चिटकून राहा. त्याच्यातून तुमच्यामधून कसलाही वारा सुद्धा जाता कामा नये. इतकं तुम्ही त्याशी एकरूप असणे आवश्यक आहे, एकरूप असणे आवश्यक आहे. गेल्याच मला सांगितलं तर फेविकॉलचा जो
त्या फेविकॉलला जर तुम्ही दोन्ही जोडला लावलं आणि त्याला जर गॅप ठेवला मध्ये तर ते चिटकेल का हो? त्याला मध्ये काय गॅप ठेवला तर ते चिटकेल नाही, चिकटणार. पण ज्या ते दोन्ही सरफेस तुम्ही चिटकवता त्याच्यामध्ये हवा सुद्धा जाऊ देत नाही, तेव्हा ते गच्च चिकटलं जातं. तुमच्यामध्ये आणि प्रवेशगृहामध्ये अशाच प्रकारे बंधन असणे आवश्यक आहे, जोड असणे आवश्यक आहे. जर तो जोड नसेल त्या ठिकाणी हवा म्हणजे काय? वारा दोन प्रकारचा आत्म्याचा दर्शक तो वारा आहे, पवित्र आत्म्याचा पण वारा आहे आणि दुरात्म्याचा पण वारा आहे. ते मागे तुम्हाला सांगितलेलं आहे, विसरू नका. या दोन गोष्टी फार लक्षात घ्या. पवित्र आत्म्याचा वारा तुम्हाला एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. तो तुमच्यामध्ये आणि प्रवेशगृहामध्ये आड भिंत होण्याचा प्रयत्न कधी करत नाही. तो दुरात्म्याचा वारा आणि जगाचा वारा तुमच्यामध्ये आणि प्रवेशगृहामध्ये आड भिंत आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला त्याशी एकरूप होऊ देत नाही. प्रभूची वधू प्रभूशी एकरूप असणे आवश्यक आहे. ज्या तुम्ही प्रभूच्या वधूमध्ये चाललेले लोक आहात, तुम्ही प्रभूशी एकरूप असणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणताही बॅरियर येता कामा नये. तर ते पती पत्नीचं जीवन आहे. हे देन बागेमध्ये परमेश्वर देवानं आदामाची जोडी त्याला दिली तेव्हा तो काय म्हणतो? जास्त पुरुष आपल्या आई वडिलांना सोडे व आपल्या स्त्रीशी जडून राहील व ती दोघं एक देह होते. दोन रात्रीला सदवे एक देह, वन. तोच संबंध मंडळीमध्ये आणि प्रवेशगृहामध्ये आहे. शिमोन पेत्र तो म्हणतो, धन्य तुझी. कारण या मंडळीला तो काय म्हणतात? म्हणतो की तू खडकावर आहेस. आणि ख्रिस्त म्हणल्या खडकावर जी मंडळी स्थिर होते तिच्या समोर आधो लोकांच्या द्वारपाळाचं काही एक चालत नाही. गेल्या समोर पाहिलं होतं, विसरू नका. पण तुमच्या जीवनामध्ये कसला अधिकार आहे? आधो लोकांच्या द्वारपाळावर अधिकार चालविण्याचा अधिकार तुम्हाला देण्यात आलेला आहे. मोशे विसरला का ते भय त्याला ते अधिकार विसरायला लावताय. ज्यावेळेस तुम्ही भयाकडे जाता तुमच्या जीवनात तुम्हाला दिलेला अधिकार तुम्हाला आठवत सुद्धा नाही. तुम्ही रडून प्रार्थना करू लागता. काय लोक रडून प्रार्थना करतात, काही लोक उपवास करून प्रार्थना करतात. तरी त्याचं उत्तर येत नाही. काही मीटिंग मध्ये काही लेकर जे मीटिंग अरेंज करतात ते प्रीचरसाठी प्रार्थना करायला चेन प्रेयर करायला आतमध्ये जातात, येतात, आतमध्ये जातात, बाहेर कधीमध्ये जाऊन प्रार्थना करतात. तरी सुद्धा त्या प्रीचरच्या जीवनामध्ये अडकण येऊ लागतं. तो व्यवस्थित वचन सांगू शकत नाही. आणि गोष्टी मी बऱ्याच ठिकाणी अनुभवलेल्या. पण ते काय प्रार्थना करतात? त्यांना अधिकार दिलेला बाजूला टाकतात. त्यांना भय वाटत आहे सैतान अडकण करेल, समस्या नाही, आणि त्या प्रीचरला नीट बोलता येणार नाही, व्यवस्थित काम होणार नाही, लोक प्रभूसाठी जिंकले जाणार नाही. हे विचार त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या विचारामध्ये राहतात. त्याच्यामुळे कोणतंच फळ येत नाही. मोशेच्या जीवनामध्ये ते विचार आले की आता मी कसा या लोकांना पलीकडे घेऊन जाऊ, कसं रक्षण करू? तांबड्या समुद्र उड्या मारा आणि पवायला सुरुवात करा म्हणू काय? तसं केलं तर कित्येक लोक मरतील. पाठीमाग चला त्या फारोच्या सैन्यावर लढावं असं म्हणून सांगितलं तर फारोच्या सैन्यावर लढणे तेवढं सोपं नाही. मोशेला तर काय म्हणाला, उठ, आपली काठी आधी घे, अधिकार हातात घे आणि समुद्राला डुबा. जे अडचण, जे समस्या जगातून तुमच्या जीवनात आलेले आहे त्याला दुभांगण्याचं सामर्थ्य मोशेच्या अधिकाराच्या काठीमध्ये आहे, मोशेच्या हातामध्ये नाही. लक्षात ठेवा, मोशेच्या अधिकाराच्या काठीमध्ये आहे.
प्रत्येक विश्वासणाऱ्यांकडे त्या अधिकाराची काठी दिलेली आहे, परंतु ते समजूनच घेत नाही. ते काठी वापरायला तयार होत नाही. आणि मग त्या अधिकाराच्या काठीला जेव्हा मोशेनं आपल्या हातात घेतला आणि मोशेला काय म्हणाला परमेश्वर, समुद्र दुबांग. त्यानं आपली काठी समुद्रावर उगाडली आणि तो म्हणतो दुबांग दुबांग, आणि समुद्र तात्काळ दुबांगला. कोणाचं ऐकलं त्यानं? मोशेच ऐकलं. पण तो हाच मोशे, तो अधिकार लक्षात नसल्यामुळं भयभीत झालेला मोशे हा प्रार्थना करू लागलेला आहे, परमेश्वर देवाचा धावा करू लागलेला आहे. बऱ्याच वेळेस प्रार्थना करायला कोणी मला सांगितलं की मी काही प्रार्थना करत असताना जास्त करून धमकावलेला मी अनुभवलेला आहे. धमकावलेला त्या दुष्काळाला मी धमकावलं, चालता जाऊ, लोकांना मोकळं कर जाऊ दे, लोकांना मोकळं कर जाऊ दे. कालच ज्याच रात्री 12 दरम्यान फोन आला मला आणि मला सांगितले प्रार्थना करा. आणि जेव्हा मी प्रार्थना केली तेव्हा त्याच्यामध्ये प्रार्थना केली, चालता जाऊ, त्याला मोकळा कर. आणि त्या पोटामध्ये असलेल्या सर्व गोष्टी नंतर निघून गेल्या, त्याला उलटी झाली आणि तो बरा झाला. समुद्र धमकावणे गरजेचं आहे, धमकावणे गरजेचं आहे. तो अधिकार तुम्ही वापरलाच पाहिजे. जर तुम्ही प्रभूच्या वधूमध्ये लोक आहात, वधूमध्ये चाललेले लोक आहात, तर पवित्र आत्म्यानं भरलेले असाल तर तुम्ही अधिकार वापरणारे असणे आवश्यक आहे. मोशे अधिकार ज्यास वापरत आहे तेव्हा समुद्र थरथरला, तेव्हा समुद्र थरथरला. त्याचा समुद्र कवळून आला होता. मोशेने ज्यास काठी हातात घेतली आणि त्याला सांगितलं दुबांग दुबांग, त्यावेळेस ते दुबांगला. दुबांगला. समुद्र दुबांगण्याचं काम मोशेच्या द्वारे झालेलं बघितल्याबरोबर इस्रायल लोक थरथरले, सावरला. आणि समुद्र दुबांगलेला आहे आणि इस्रायल लोक त्याच्यातून चाललेले आहेत कोरड्या भूमीतून. हे फारोनं पाहिलं आणि फारोचं सैन्य सुद्धा गर्भगडीत झालं. तुम्हाला दास्यत्वात येण्याचा प्रयत्न करणार तो दुष्ट सैतान, त्याच्या सर्व कुयुक्त्या, त्या सर्व चुकीचे विचार, मंत्रतंत्र, अनेक प्रकारचे खोटे ख्रिस्तान, खोटे संदेश, चुकीचे मार्गदर्शन, हे घाबरून थरथरीत होऊ लागेल, गर्भगडीत होऊ लागेल. त्यांना काय करता येणं, कारण त्या सैन्यांमध्ये आणि इस्रायलामध्ये अग्निस्तंभ येऊन उभा राहिला. लक्षात ठेवा, अग्निस्तंभ येऊन उभा राहिला. तो अग्निस्तंभ जर उभा राहिला नसता तर सैन्याने काय केलं असतं, आपले रथ जोरात पळवले असते, त्या सगळ्यांना मारून टाकलं असतं. तो अग्निस्तंभ उभा राहिला. परमेश्वर देवाचं सामर्थ्य त्या अग्निस्तंभात आहे, अग्निस्तंभात आहे. परमेश्वर देव तुमचं संरक्षण करतो, लक्षात ठेवा. आणि तो ज्या तुम्ही तो अधिकार वापरायला लागता तेव्हा तो तुमचं संरक्षण करायला तुमच्या मागून उभा राहील, तुमच्या मागून उभा राहील. त्याच्यामुळं तुम्हाला पकडायला प्रयत्न करणारे लोक पडले जातील. कुठून पडणार आहात? कुठले लोक आहात? मोशे म्हणतो पैलतिरी जात तेव्हा हे पाळा. पैलतिरी अलीकडच्या तीरामध्ये काय, अलीकडच्या तीरामध्ये दास्यत्व आहे, पापाच्या गोष्टी आहेत, पापाच्या गोष्टी आहेत. त्याच्यातून लोकांना सुटता येत नाही. मोशेला त्यानं पाठवलं. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये आईच्या उदरात असल्यापासूनचा तो पापी आहे. पापाच्या गोष्टी त्या जीवनात आहेत. त्यासाठी वचन सांगितलेलं आहे, परमेश्वर देवाचे संदेश सांगितलेले आहेत, निरोप दिलेला आहे, त्याचं विधी सांगितलेले आहेत, त्याचं धर्मशास्त्र सांगितलेलं आहे. आणि हे लोक दास्यत्वात पाळण्याचा प्रयत्न करतात. जे प्रभूकडे वळत नाही, जे बाप्तिस्म्याकडे वळत नाही, ते प्रभूचा स्वीकार करत नाही, ते पवित्र अभिषेकाला आपल्या जीवनात घेत नाही, जे अधिकारात चालायला तयार होत नाही, त्यांच्या जीवनामध्ये पाप तसंच आहे, पाप तसंच आहे. आणि मागे मी तुम्हाला सांगितलं होतं, येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेणे
पाण्याचा बाप्तिस्मा हा जे स्वीकारतात त्यांचं पाप धुतलं जातं, इतरांचं धुतलं जात नाही. मग ते तर काय म्हणाला, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही पश्चाताप करा, म्हणजे वळा, याचकडे वळा आणि त्या बंधनातून निघा. जेवढी पिढी संस्काराचे विचार जे बंधन लोकांच्या जीवनात अजूनही आहेत, त्याच्यातून बाहेर येण्याची गरज आहे. कित्येक लोक त्याच्यातून बाहेर येतात, परंतु त्यांना पुढचं मार्गदर्शन नीट समजत नाही. त्या बंधनातून निघाल्यानंतर बाप्तिस्मा आहे, त्या बाप्तिस्म्यासाठी तुम्ही जाणे गरजेचं आहे. काय लेकरांच्या जीवनामध्ये असं वाटतं की काय गरज नाही आम्हाला, आमच्या आई वडिलांचं काय झालं, आमच्या बापदाद्यांचं काय झालं, हे ते बोलू लागतात. सावध राहा, त्यांचं काय झालं ते एका बंधूला मी म्हटलं की ते न्यायाच्या दिवशी तुला कळेल. मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही, मला माहिती आहे, पण तुम्ही देऊन देणार नाही, तुला पटणार नाही. त्याचं उत्तर तुला न्यायाच्या दिवशी समजेल. तू तुझ्या पापाची क्षमा होण्याकरता बाप्तिस्म्याकडे चल. म्हणजे बाप्तिस्म्याकडे जातात, त्यांच्या पापाची क्षमा होते, म्हणजे ते बंधनातून निघतात आणि पैलतेरी जातात. त्यांनाच अधिकार आहे परमेश्वर देवाचं वचन पाळण्याचा, प्रार्थना करण्याचा, त्याच्याशी बोलण्याचा, त्याच्याशी एकरूप राहण्याचा अधिकार त्यांनाच आहे, इतरांना नाही. सावध राहा, एक फार कठीण आहे. लोकांना हे टीका वाटते किंवा एक प्रकारचं काहीतरी दोष लावतो म्हणतात, पण ते नाही, जे सत्य ते मी सांगत आहे. आणि सत्य कायम कडू असतं, ज्यावेळेस तुम्ही ते सत्य स्वीकारता तेव्हा तुमच्यातल्या चुकीच्या गोष्टी आपोआप पळून जातील. त्याच एखाद्याला ताप येत असे तेव्हा अँटीबायोटिक दिली जात असे, आणि अँटीबायोटिक आम्हाला लहान असताना गिळता येत नव्हता, कॅप्सूल असायची, मग कॅप्सूल आम्हाला गिळता यायची नाही. आमच्या आई वडील काय करायचे, ती कॅप्सूल उघडायची, चमच्यामध्ये ती पावडर घ्यायची आणि त्यात पाणी घालून त्यात साखर घालायची किंवा मध घालायची, अशासाठी की ती कडूपणा आम्हाला लागू नये जिभेला. ज्यावेळेस ते मध घालून त्याला गोड केलं जात असं तेव्हा आम्ही खायचं, तेव्हा तरी सुद्धा तोंडात कडूपणा राहायचं. लगेच परत द्यायची आणखी साखर, एक साखर का, त्यामुळं तो कडूपणा निघून जात असते. आणि त्या अँटीबायोटिक कडूत्व आमच्या जीवनात स्वीकारल्याबरोबर आमचा ताप पळून जात असतो, कारण त्याला सुद्धा कडू आवडत नाही. ताप, आजार, समस्या ज्या आहेत त्यांना सत्य आवडत नाही. आणि सत्य काय होता, मोशेला अधिकार दिला होता, हे सत्य होता. आणि सत्य मोशेला हातात असताना सुद्धा मोशे जगाच्या विचारानं भयभीतून फसला, विश्वासापासून बाजूला सरकला. त्याला खात्री वाटत नव्हती की माझ्याकडे अधिकार आहे का नाही. त्यावेळेस त्याला परमेश्वर देवानं त्याला निवडला, काठी टाकायला सांगितली, तर सर्प झाला, त्याला सांगितलं शेपूट पकड, पुन्हा त्याची काठी हातात झाली. सर्पालाच का केलं, सर्पालाच का त्यानं काठी केली, काठीचं सर्पच का केला, दुसरं प्राणी केला असता तर चाललं असतं, वाक केला असता, वाघाला पकडू शकला असता मोशे. सर्प केला, सर्पाला त्याला शेपूट पकड म्हणून परमेश्वर देवांच्या आज्ञा दिली. तेव्हा मोशे पहिल्यांदा सर्प झाल्या मोशे घाबरून पळू लागला आणि सर्प त्याचा पिच्छा करू लागला. आणि परमेश्वर देवाला, मोशे भिऊ नको, तर त्याची शेपूट पकड. परमेश्वर देवानं मोशेला ऑर्डर दिली, मोशेला सांगितलं भिऊ नको, म्हणजे भय काढून टाकलं. आणि भय गेल्यानंतर त्याला ऑर्डर दिली की काय करायचं, मग शेपूट पकड. आणि शेपूट पकड हे ऐकल्याबरोबर सैतान तो सर्प सुद्धा सटपटला, तो त्याच्या मागे जायचं सोडून उलटा पळू लागला, त्याला भय वाटू लागला. पहिल्यांदा भय कुणाला होता, मोशेला. पण मोशेला ज्या सत्य समजलं, परमेश्वर देवानं त्याला सांगितलं भिऊ नको, त्याचं भय काढून टाकलं, तेव्हा मोशेला धीर आलं. आणि
मोशेनं ऑर्डर ऐकली, त्याचा शेपूट पकड, आणि तो शेपूट पकडायला धावू लागला. येलो आता उलटीच परिस्थिती झालेला. सर्प मोशेच्या मागे लागण्याऐवजी मोशे सर्पाच्या मागे लागलेला आहे. येलो सैतान तुम्हाला पकडण्याचा प्रयत्न करायला जे प्रयत्न करतो त्याला घाबरून जर तुम्ही जाऊ लागाल तर तुमचं भय तुम्हाला नाशाकडे येऊन जाईल, नाशाकडे येऊन जाईल. ज्यावेळेस तुम्ही भय नाकारता तेव्हा परमेश्वर देव ऑर्डर देतो. जोपर्यंत तुम्ही भयातून बाजूला येत नाही तोपर्यंत पुढचा मार्ग तो सांगत नाही. लक्षात ठेवा, पहिली पास झाल्याशिवाय दुसरीत म्हणून टाकतं का? नाही टाकत. पहिल्यांदा तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाच्या बाजूने उभा राहत असताना जे जगाचं भय, जे समस्याचं, आजाराचं, अडकळण्याचा, प्रश्नाचं भय जे तुमच्या जीवनात आहे, लोकांचं भय जे तुमच्या जीवनात आहे, हे काढून टाकणे गरजेचं आहे. ज्यावेळेस ते काढलं जातं तेव्हा पुढचं ऑर्डर तो सांगतो, उठ, आपली काठी हाती घे आणि समुद्र दुबांग. परमेश्वर देवान समुद्र दुबांगला. पण केव्हा? मोशेनं ऑर्डर दिल्यानंतर. त्याच्या आधी त्यानं दुबांगलं का? परमेश्वर देव काय करू शकत नव्हता? परमेश्वर देव सर्व करण्यास समर्थ आहे, त्याच समान कोणी नाही. परंतु त्यासाठी तो तुमचा वापर करू इच्छित आहे, आणि ज्या तुमचा वापर करू इच्छित आहे तेव्हा त्याची इच्छा समजून घ्या, त्याची इच्छा समजून घ्या. ज्यावेळेस मी एखाद्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा त्याला ताप आलेला, काय झालेला, मी त्या आजाराला जमतो, तापा जमतो, चल जाऊ त्याला मोकळं का, ज्या कारणामुळे तो आलेला असते घेऊन निघून चालतो, तेव्हा त्याचं ताप कमी होऊ लागतं. म्हणत नाही, अरे प्रभू ताप बरा कर, त्याला स्पर्श कर, त्याला आरोग्य दे, त्याला जे काय डॉक्टर औषध देतात तो त्याचा गुण येऊ दे, आणि मग तो बरा होऊ दे. 15 दिवस जातील तरी तो बरा होणार नाही. सहोदरा, ज्या तुम्ही अधिकार हाती घेता आणि त्या सैतानाला धमकावता, त्या तापाच्या सैतानाला धमकावता, तेव्हा तो एका क्षणात पळतो. आणि मग त्या लेकराच्या जीवनामध्ये तुम्ही त्याला सशक्त करण्याकरता जे काय औषधं डॉक्टरांनी दिलेली आहेत ती ज्या देता तेव्हा तो ताप परत येत नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेस मोशे त्याला ऑर्डर दिली की त्याचं शेपूट पकड म्हटल्यावर मोशे त्याच्या मागे धावू लागला. मोशे फिरला सापापासून पळून जात असताना तो तिकडे पळून गेला नाही तर आता उलटा झाला, परत फिरला मागं, त्याच्याकडे तोंड करून पळू लागला. तेव्हा ते सर्पानं बघितलं, मोशे माझ्याकडे तोंड करून येतात म्हणलं, तो घाबरून त्याच्यापासून पळायला लागला. लक्षात ठेवा, सैतानाला आडवं जा. पौल म्हणतो सैतानाला आडवं जा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. पण जर तुम्ही आडवंच जाणार नाही तर तुम्हाला पळवेल. सावध राहा, तुम्हाला पळवेल. रूढी पिढी संस्कारामध्ये असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर देवाची इच्छा अनुसरण चालण्याकरता प्रथम ते पैलतीरी येणे गरजेचं आहे. मागे आपण ऐकलेलं आहे, ज्या मिस्रामध्ये त्याचं जीवन होतं तेव्हा कसं होतं, आणि मग ते सोडून आल्यानंतर मग त्यांना कसं परमेश्वर देवानं आशीर्वादित केला हे पाहिलेलं आहे. ज्यावेळेस ते पैलतीरी चाललेला आहे तेव्हा त्याच्या आज्ञा पाळणारे लोक आहात. जे पापात आहेत, जे रूढी पिढी संस्कारामध्ये चालतात, जे चुकीच्या रूढी पिढी संस्काराच्या म्हणजे संप्रदायाच्या अनुसरून त्याला भयभीत होऊन चालतात, ते परमेश्वर देवाच्या पुत्राच्या, परमेश्वर देवाच्या आणि पवित्र आत्म्याच्या आज्ञा पाळण्यास योग्य नाही. योग्य पाळू शकत नाही. म्हणून काय पाहता मोशेला तो म्हणतो, काय धावा करत बसायचा, उठ, कोण आहेस हे समजून घे. जेव्हा तुम्ही धावा करू लागता तेव्हा तो म्हणतो, उठ, तू कोण आहेस हे समजून घे. तू परमेश्वर देवाच्या पुत्राची जिवंत वधू मधला व्यक्ती आहे हे समजून घे. तिच्या समोर अधोलोकाच्या द्वारपाळाचं काही एक चालणार नाही.
दुरात्मा शक्ती समूह आणि आजार, समस्या, अडचण, अडचणी, प्रश्न तुम्हाला कुठे नेण्याचा प्रयत्न करतात? अधोलोकात नेण्याचा प्रयत्न करतात. ते तुम्हाला स्वर्गात नेण्याचा प्रयत्न करत नाही. सहोदरा, ज्यावेळेस तुम्ही अधोलोकातल्या अधिकार तुमच्या जीवनात आहे हे समजून घेता म्हणजे उठता आणि तो अधिकार आपल्या हातामध्ये घेता, तेव्हा त्या समस्या, अडचणी, प्रश्न, सर्प घाबरून पळून जाऊ लागेल, मग तुमच्यापासून पळेल. म्हणून पौल म्हणतो, सैतानाला आडवे जा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. जगामध्ये सैतान सर्वत्र समस्या आणि कळण आणत आहे. त्यासाठी सावध राहा. कारण शापद ऑलरेडी जगात आलेला आहे, मिरजेमध्ये आलेला आहे. कधी तुम्हाला माझं सांगितलं असेल तर मला माहित नाही. ज्यावेळेस तो जगामध्ये आलेला ताबा घेण्याकरता पण शेवटल्या क्षणात आपण जात असताना फार सावध राहा. तो साधेल तर कुणाला फसवणारा? विश्वासणाऱ्यांना म्हणजे जे रूढीकृत संस्कारातून, संप्रदायातून बाजूला आलेल्या, ज्यांनी प्रभूचा स्वीकार केलेला, ज्यांनी बाप्तिस्मा घेतलेला, ज्यांच्या पापाची क्षमा झालेली आहे, अशा लोकांच्या जीवनामध्ये त्यांना अधिकार मिळतो, इतरांना मिळत नाही. ज्याच्या जीवनात पाप आहे, सगळं काय संप्रदायाच्या जगाच्या गोष्टी आहेत, त्याला अधिकार मिळतो का? कधी नाही मिळत. पण ज्याच्या पापाची क्षमा झालेली आहे, तो संप्रदायातून बाजूला आलेला आहे, ज्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त झालेला आहे, तेव्हा तो ख्रिस्ती ठरलेला आहे, ख्रिस्ती झालेला आहे, त्याला अधिकार आहे. तोच अधिकार वापरू शकतो. आणि मोशेच्या लक्षात आहे, त्या आल्याबरोबर मोशे समुद्रामध्ये दुबंग आणि समुद्र त्याची वाट पाहत होता, परमेश्वर देव त्याची वाट पाहत होता. व परमेश्वर देवानं तो शब्द त्याच्या मुखातून निघल्याबरोबर पूर्वेचा वारा वाहायला सुरुवात केली. त्यानं वाऱ्याला आज्ञा दिली, वाहायला सुरुवात हो. ते पाणी सरकू लागला. दुसरं पाणी उभा राहिला भिंतीसारखं. कोरडी भूमी तयार झाली. लक्षात ठेवा, हे कुणी केला? परमेश्वर देवानं केला. परंतु परमेश्वर देव तुमच्या मुखातले शब्द ऐकल्याशिवाय काहीही करत नाही. लक्षात ठेवा. काही लोकांना असं वाटतं, नाही प्रभू येशू समाजासाठी रथ बदली करतात, मग काय गरज आहे? तो रथ बदली करेल, माझी समस्या आपोआप निघून जातील. चला असंच गोष्ट नाही. चला सावध राहा. तुम्ही त्याच्या वधूसाठी निवडलेले लोक आहात. जसा मेनपाळ आहे त्याच्यामध्ये फायफोल मिनिस्ट्री आहे, ती फायफोल मिनिस्ट्री त्यांना मंडळीत दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही जाणे आवश्यक आहे. त्यामध्ये जाण्याकरता पवित्र आत्म्याचा अभिषेक येणे गरजेचं आहे. म्हणून मग पेत्र म्हणाला, पश्चाताप करा, बाप्तिस्मा घ्या, तुमची या पापांची क्षमा होईल आणि पवित्र आत्म्याचं दान तुम्हाला प्राप्त होईल. सावधान प्रिय, पापाची क्षमा झाल्याशिवाय पवित्र आत्म्याचा अभिषेक येत नाही, मिळत नाही. म्हणून त्या बंधनातून निघणे गरजेचं आहे. म्हणून प्रभू म्हणतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे, गुलाम आहे. मग त्याला मुक्तता कोण देतो? वास्तव परमेश्वर आहे. त्याला मुक्तता देणार कोण आहे? पाहत आपण एकदा हालेलुया गाणंच पुस्तक आठवत नाही. याचा जर पुत्र तुम्हाला स्वतंत्र करील तर तुम्ही खरे खरे स्वतंत्र व्हाल. नाही, कोण स्वतंत्र करणार आहे? पुत्र येशू, इमॅन्युअल, तो शब्द, तो तुम्हाला स्वतंत्र करणार आहे, दुसरा कोणी नाही. मिखाएल येऊन तुम्हाला स्वतंत्र करणार नाही. मिखाएल सुद्धा परमेश्वर देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेशिवाय काम करत नाही. लक्षात ठेवा. येशू, तो शब्द, तो इमॅन्युअल, जो प्रारंभी शब्द होता, ज्या शब्दाच्या द्वारे सर्व झालं, तुम्हाला मला सर्व त्यानंच तयार केलं, तो येशू पुत्र
तुम्हाला स्वतंत्र करेल, तर तुम्ही खरेखुरे स्वतंत्र आहात. खरेखुरे स्वतंत्र आहात. म्हणून तो पुत्र तुमच्या जीवनामध्ये काय करत आहे? तुम्ही त्याच्या मार्गात चाललेला, पापांची क्षमा झाल्या होण्याकरता तुम्ही बाप्तिस्मा स्वीकारलेला, त्याचा स्वीकार करण्याकरता त्याचा अधिकार त्यानं तुमच्या जीवनात दिलेला आहे. जो अधिकार पेत्राच्याद्वारे मंडळीला देण्यात आलेला. तुझ्या समोर मी खडकावर मी माझी मंडळी रचेन, जिच्या समोर अधोलोकाच्या द्वारपाचं काही एक चालणार नाही. अधोलोक कोणाच्या हातात दिला होता? सैतानाच्या. त्याचं सुद्धा काही एक चालणार नाही. कोणासमोर? मंडळी समोर, तुमच्या समोर, तुमच्या समोर. तुम्ही साधारण लोक नाही. तुम्ही साधारण लोक स्वतःला समजू नका. जर तुम्ही त्याच्यात नसाल तर मग समजा. जर तुम्ही त्या मंडळीच्या सामर्थ्यशाली विजयामध्ये नसाल तर मग समजा तुम्ही ऑलरेडी मग साधारण लोक आहात. पण जो प्रभूच्या वधूमध्ये जायला तयार झालेला, जो पश्चाताप करून प्रभूचा स्वीकार करता, जो बाप्तिस्माच्या द्वारे आज्ञा पालन करता, ज्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा त्याला अभिषेक करतो, तो व्यक्ती, तो पुरुष, स्त्री आणि लेकरू, त्याच्यातले सर्व जे याप्रमाणे जातील यांना अभिषेक प्राप्त होतो. ते ख्रिस्ती जीवनात चालणारे होतात आणि ख्रिस्ताची वधू म्हणून त्यांचं नाव काढवलं जातं. ख्रिस्ताची वधू म्हणून ते नाव स्वर्गातून त्यांच्या जीवनात उतरलं जातं. त्यांच्या जीवनात उतरलं जातं. आणि ज्या वधू म्हणून नाव उतरलं, त्या वधूला काय नाव दिलं आहे? ख्रिस्ती. ख्रिस्ती. अंत या ठिकाणी हे नाव लोकांनी दिलं. लोकांनी दिलं. परमेश्वर देवानं दिलं नाही, पवित्र आत्म्यानं दिलं नाही, प्रभू येशू ख्रिस्तानं दिलं नाही. तर लोकांनी त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांना समजलं की हे अभिषिक्त आहे, त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, म्हणून एक ख्रिस्ती, म्हणून एक ख्रिस्ती. आणि ख्रिस्ती चान्स मिळू लागतात तेव्हा तिच्या समोर अधोलोकाच्या द्वारपाचं काही एक चालत नाही. सावध राहा, सावध राहा. तो अधिकार तुम्हाला प्राप्त होईल. तो अधिकार तुम्हाला प्राप्त होईल आणि तो अधिकार त्यांनीच वापरायचा जे याप्रमाणे आलेले आहे. बाकीचे जर अधिकार वापरण्याचा प्रयत्न करतील तर काय होणार आहो? किंवा याचकाची मुलं ते सुद्धा दुरात्मा अशुद्धात्म्याला घालवायला बसले. त्यावेळेस त्यानं काय केलं? हे म्हणतात की पाऊल ज्याची घोषणा करतो त्या येशू नावात मी तुला सांगतो निघून जा. ते काय म्हणाला? तो म्हणतो मी पाऊलाला ओळखतो, येशूला ओळखतो. तुम्ही कोण? तुम्ही कोण? तर तुमच्या जीवनामध्ये त्या वधूचा अधिकार नसेल, पवित्र आत्म्याचा अभिषेक नसेल, व तुमच्या पापाची क्षमा झालेली नसेल, तुमच्या जीवनामध्ये तो अधिकार मिळाला नसेल, तर तुम्ही कोणती गोष्ट त्याप्रमाणे करू शकणार नाही. दुरात्म्य तुमच्यावर चालून येते. सावध राहा. आणि मग ते काय करतील? त्यांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्यांच्या अंगावरची वस्त्रे पाडून उघडे नागडे पळवले, पळवून गेले. प्रियानो, विमानी भागामध्ये सुद्धा अशाच प्रकारे पास्टर असतो. वचन सांगायला गेला आणि तो दुरात्मा काढायला प्रयत्न केला. ते दुरात्मा म्हणतो ठीक आहे, लोकांसमोर बोलतास, त्या येशूचं नाव सांगतास, पण त्याचा मी मान राखतो, निघून जातो. म्हणतो ये बाहेर, वेशीवर मी तुझी वाट पाहत आहे, वेशीवर मी तुझी वाट पाहत आहे. आणि जेव्हा असते त्यांना वाटलं काय सांगतो, असं होईल का कधी? ते वेशीवर निघाले दोघ जण निघाले. आणि वेशीवर जात असताना दुरात्म्यानं त्यांना सोडपाला सुरुवात केली. त्याची पाठ आणि पाठ सोलून काढली. ते कसं त्याची हेर संपूपर्यंत मार खात राहिले आणि गाडी मोटरसायकल जास्ती पळवत राहिले. आणि मग ज्या घरी आले तेव्हा त्यांना समजलं त्यांची पाठ सगळी शिकून निघलेली आहे. अधिकार जर नसेल, प्रभूच्या वधूचं सामर्थ्य तुमच्या जीवनात नसेल,
तर अधिकार तुम्हाला नसला तर त्या दुष्टाला हाकलण्याचा प्रयत्न कधीही करू नका, कधीही करू नका. ज्यास तुम्हाला तो अधिकार आहे त्या कुठेही उभा राहा, दुष्ट तुमच्यापासून पळून जावं लागेल. परवाचीच गोष्ट आहे, ज्या आपली होते प्रवचनाचं भाकरी आणायला गेलो तर ते पास्टर मला म्हणाले, पास्टर यावर कोरोनासाठी प्रार्थना करा. म्हटलं का? तर नाही, त्याची इच्छा आहे, तुम्ही प्रार्थना करा. ठीक आहे. आणि प्रार्थना करायला सांगितल्यावर त्याला काही वचनं सांगत असताना त्याच्या पोटात लागलं गडगडा. आणि तो म्हणतो मला, हो पहा तुम्ही जे बोलायला लागलेला तो माझ्या पोटात कस्त्र व्हायला, मला कस्त्र व्हायला लागलेला. आणि त्यांना पण जायचं होतं म्हणून मी लगेच मला पण जायचं होतं. त्या डोक्यावर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला तर डोक्याला हात ठेवू दे ना. धडपडू लागला, तत्तरू लागला, खूप मोठ्यानं डोका हलवू लागला, खूप मोठ्यानं ओरडू लागला. आणि त्या तसं हात आल्यावर बाजूला सरकला, उलट्या करायला. जा बाहेर, यासाठी दरवाजा उघडलेला, चल जाऊ त्याला मोकळा का. आणि जेव्हा तो त्या दुकानातून बाहेर उतरला आणि तिथं पायरीच्या बाहेर उभारावर उलट्या करू लागला. आणि नंतर थोड्या वेळानं आला, आता कसं वाटतं? आता बघा, आता जरा मला मोकळं वाटत आहे. जर तुम्हाला अधिकार नसेल तर बी केअरफुल, बी केअरफुल. तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे. आणि मंडळी, प्रवेश गोष्टाची जिवंत वधू आहे. तो अधिकार तुमच्या जीवनात प्रत्येकाला दिलेला आहे, प्रत्येकाला दिलेला. यूज इट, वापरा तो, वापरा. हॉस्पिटलमध्ये काही वर्षापूर्वी जेव्हा हॉस्पिटल होतं तेव्हा आपल्या चर्चमध्ये काही लेकरं प्रार्थनेसाठी तिथे गेले होते. आणि तिथे एका लेकराच्या जीवनामध्ये दुरात्मा होता. आणि त्या ठिकाणी काही विश्वासदायी येऊन थांबले होते प्रार्थनेसाठी. आणि त्यांनी विचारलं, कशाचं ते? नाही, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायला. मग जा, करा करा, चला आपण जाऊया. मला नाही नाही, आम्ही आमच्या पास्टरची वाट बघत आहोत. आमचा पास्टर आल्यावर मग आम्ही जातो, याचा आम्हाला अधिकार नाही. तो प्रत्येक व्यक्ती प्रवेश गोष्टाचा मार्ग स्वीकारतो, ती त्याची इच्छेप्रमाणे वर्तन करतो, त्याच्या इच्छा समजून चालतो. त्या प्रत्येकाला प्रवेश गोष्टाच्या वधूचा अधिकार दिलेला आहे. तुम्ही वापरण्याची गरज आहे. ते वापरायला तयार नाही, घाबरून उभा राहिली. विचारले आधी येत होते, त्या सिस्टर जाऊन त्यांनी प्रार्थना केली आणि ती व्यक्ती मोकळी झाली, बरी झाली. आणि त्यांचे पास्टर आले, कुठं आहे? पुन्हा नाही, कुठं काय झालं? तर मला बरं आलं, मगाशी त्या सिस्टरनी येऊन प्रार्थना केली, मी मोकळा झालेला, आता मी पूर्ण कडकडीत बरा आहे. बाहेरला दुरात्मा निघून गेला. ते साक्ष देऊ लागले. पास्टर म्हणाले, चला आपण उशिरा आलो, उशीर केला आपण याला. पास्टरची वाट बघत बसू नका. तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे. होल्ड इट, हातात गच्च धरा. जिथं जिथं तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी मी लगेच येऊ शकेन असं नाही. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल, यूज इट, वापरा. पहा, तो दुरात्मा शक्ती समोर पळून जातो, कारण त्याला अधिकार तुमच्या जीवनातला समजतो. त्याला तो अधिकार समजतो. घाबरून पळून जाईल. मनुष्याला समजणार नाही, पण त्याला लगेच समजतात. लक्षात ठेवा, घाबरून पळून जाईल, सावध राहा. म्हणून तर या 5 फोल्ड मिनिस्ट्रीला मंडळीमध्ये ठेवलेलं आहे. जी 5 फोल्ड मिनिस्ट्री प्रवेश गोष्टामध्ये मेंढपाळामध्ये होती. आणि मेंढपाळ चालणाऱ्या व्यक्तींना, सेवकांना फार सावध राहणे गरजेचं आहे. तर तुमच्यामध्ये 5 फोल्ड मिनिस्ट्री नसेल, पवित्र आत्म्याचा अभिषेक नसेल, तर कोणत्याही प्रकारे त्या दुष्टातला अधिकार गाजवून त्याला हाकलण्याचा प्रयत्न करू नका. तो तुम्हाला हाकले. सावध राहा. आपल्या अंतःकरण लिहिल्यानं